नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या आमच्या विशेष बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी। कोरोना संक्रमण वाढल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने देशातील लॉकडाऊनचा कालावधी 7 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ऑस्ट्रेलियात दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय। ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबॅस्टियन कर्ज यांच्या मते ब्रिटन आणि साऊथ आफ्रिकेत सर्वात आधी आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे ऑस्ट्रियातील कोरोना रुग्ण वाढू लागलेत आणि त्यामुळेच देशात कठोर निर्बंधांच्या लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे। 25 जानेवारीपासून ऑस्ट्रियातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरताना आणि दुकानांमध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। ऑस्ट्रेलियात बहुतांश नागरिकांचं लसीकरण झालेलं असलं तरी देशाच्या सीमा यावर्षीही खुल्या केल्या जाणार नसल्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। देशात 2021 मध्येही सीमांवरील बंदी कायम राहणार असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाचे सचिव ब्रेंडन मर्फी यांनी सांगितलंय। जरी देशातील सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली असली तरी कोरोना संक्रमण थांबण्यासाठी हे कितपत पुरेसं असल्याचं माहीत नसल्याचंही ते म्हणाले। फिलिपाईन्समध्ये मनिलामध्ये जाण्यासाठी निनोया ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर प्रवाशांनी संरक्षण उपकरणं, फेस मास्क आणि फेस शील्ड घालून रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। फिलिपाईन्समध्ये 5 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनासमोर अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे नागरिकांनाही अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। लसीकरण झाल्यानंतर केवळ शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडी हाच संरक्षणात्मक घटक नाही असं चीनच्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय। तसंच लसीमुळे संरक्षण मिळत असलं तरी ती 100% प्रभावी आणि सुरक्षित नाहीये, कारण वैयक्तिक पातळीवर नागरिकांना याचे प्रतिकूल परिणाम दिसू शकतात असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। लस दिल्यानंतर शरीरातील संपूर्ण संरक्षण यंत्रणा एकत्रित होते, त्यामुळे केवळ अँटीबॉडी हाच कोरोनापासून आपला बचाव करत नसल्याचं ते म्हणाले। इटलीतील स्कीइंग रिसॉर्ट नागरिकांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत खुलं न करण्याचा निर्णय इटालियन सरकारने घेतलाय। प्रशासनाने 18 जानेवारीपासून रिसॉर्ट खुलं करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र स्कीइंग रिसॉर्ट कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट बनत चालल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे मात्र रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। इटलीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पी कॉन्टे यांनी नव्या निर्बंधांच्या मालिकेवर स्वाक्षऱ्या केल्यात। रविवारपासून हे निर्बंध इटलीत लागू झालेत। 15 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू असणार असून काही देशांमधील प्रवास बंदी आणि रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंतची संचारबंदी देखील सुरूच राहणार आहे। मात्र या नव्या निर्बंधांवर विरोधकांकडून टीका केली जाते। कोरोना संक्रमण वेगाने पसरत असल्यानं इस्रायल देश देखील जनतेला लस देण्याच्या शर्यतीत असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलंय। तसंच एकाच दिवसात जवळपास 2 लाख नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट असून आठवडाभर अशाच प्रकारे लसीकरण सुरू राहील असंही माहिती नेतान्याहू यांनी दिली आहे। स्पेनने रविवारी देशभरातील नर्सिंग होममध्ये फायझर बायोटेक लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे। पहिला डोस दिल्याच्या 3 आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस देणं अपेक्षित आहे। नर्सिंग होममधील नागरिकांना 27 डिसेंबर 2020 ला लसीचा पहिला डोस दिला होता। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्पेनने फायझर बायोटेक लसीचे 7,68,000 डोस दिले असून स्पेनने मॉडर्ना लसीचेही 500हून कमी डोस दिलेत। पूर्व चीन भागात उत्पादित होणाऱ्या आईस्क्रीममध्ये कोरोना व्हायरसचा अंश आढळल्यानं प्रशासनाने आईस्क्रीमच्या सर्व क्रेट्सना परत बोलावण्याचा निर्णय घेतलाय। बीजिंगला लागून असलेल्या तियानजिनमधील एक आईस्क्रीम कंपनीतील कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर ही कंपनी सील करण्यात आली आहे। कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण आईस्क्रीमच्या माध्यमातून झाली का याबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरीही या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध सध्या घेतला जातोय। ब्राझीलच्या आरोग्य नियामकांनी सिनोवॅक आणि ॲस्ट्राझेनेका यांनी बनवलेल्या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून विलंब झालेल्या कोरोना लसीकरणाला लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। पुढच्या काही दिवसात लसीकरण करण्यासाठी ब्राझीलकडे सध्या 60 लाख डोस असून ब्राझील आणखी 20 लाख डोसच्या प्रतीक्षेत आहे।
ब्राझीलमध्ये रविवारपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे। चीनमध्ये तयार झालेली कोरोनावॅक लस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली। साओ पावलोचे गव्हर्नर जोआओ डोरिया आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 54 वर्षांच्या मोनिका कॅलेझान्स यांना लस देण्यात आली। ब्राझीलमध्ये आपत्कालीन वापरासाठी ॲस्ट्राझेनेका आणि सिनोवॅक लसीला मंजुरी मिळाली आहे। ब्राझीलमधल्या मौनसमधल्या कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्यानं इतर शहरांमधल्या नागरिकांनी पुढाकार घेत रविवारी रस्ते स्वच्छ केले। तब्बल 2 डझन नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेतला। कचरा उचलणं, रस्त्यांची स्वच्छता, घरं आणि इमारतींच्या स्वच्छताही या नागरिकांनी केली। इथल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय, त्यामुळे आसपासच्या राज्यांनी मौनसमधल्या रुग्णालयातले रुग्ण नेण्याची तयारी दर्शवली आहे। जगभरातल्या कोरोना संक्रमितांचा आकडा शनिवारी 9,50,06,811 वर पोहोचलाय, तर कोरोना बळींचा आकडा 20,29,938 इतका झालाय। जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे। अवघ्या 3 महिन्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अमेरिकेत 2,37,24,585 कोरोना संक्रमित आहेत, तर कोरोना बळींचा आकडा 3,55,385 वर पोहोचलाय। चीनच्या हेबेई प्रांतात इन हाऊस सुविधा, अत्याधुनिक क्वारंटाईन घरं तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे। हुआंगझुआंग प्रांतात ही घरं उभारली जात आहेत। अत्यंत वेगात याची उभारणी केली जाते। जोरदार वारं वाहत असल्यानं कामात अनेक अडथळे येत आहेत, तरीही चिकाटीनं कामगार हे काम पूर्ण करतायत। तब्बल 34 हेक्टरवर ही अपार्टमेंट स्टाईल क्वारंटाईन सेंटर्स उभारली जात आहेत। इटलीमध्ये गेल्या शुक्रवारपर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे। रविवारपासून फायझर लसीच्या दुसऱ्या डोसच्या वितरण आणि लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिला डोस 27 डिसेंबरला देण्यात आला होता। त्यांना 3 आठवड्यानंतर दुसरा डोसही दिला जाणार आहे। इटलीत अत्यंत वेगानं लसीकरण प्रक्रिया सुरू आहे। पॅरिसमधलं प्रसिद्ध रोडिन शिल्प संग्रहालयातच उद्यान नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय। रविवारपासून नागरिकांनी इथं रांगा लावायला सुरुवात केली आहे। संग्रहालय बंद राहणार असलं तरी उद्यान परिसरात नागरिक जाऊ शकणार आहेत। नोव्हेंबरपासून संग्रहालय आणि उद्यान बंद ठेवण्यात आलं आहे। कोरोना संकट असलं तरी इथली शिल्प पाहून आम्हाला संस्कृतीचा ठेवा पाहण्याचं समाधान मिळतं, अशी प्रतिक्रिया इथे येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। काही अल्पवयीन आणि आजारीवृद्ध लोकांना कोरोनाची लस दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी लसीचं वितरण तात्पुरतं थांबवण्याचा निर्णय घेतलाय। रविवारी लस दिलेल्या अनेक नागरिकांपैकी सुमारे 33 जणांना याचे दुष्परिणाम जाणवू लागलेत, तर दुष्परिणाम झाल्यामुळे सुमारे 13 जणांचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेले सगळे नागरिकांचं वय हे 80 पेक्षा जास्त आहे। चीनमधून कोरोना अद्याप हद्दपार झालेला नसल्याची माहिती चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे। कारण एका दिवसात चीनमधील मुख्य भूप्रदेशात कोरोनाच्या नव्या 109 रुग्णांची नोंद झाली आहे। त्यापैकी 93 जणांना झालेली लागण ही स्थानिक संसर्गातून झाल्याचं स्पष्ट झालंय। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या निमित्तानं जगभरातून अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होत आहेत, पण देशाबाहेरून आलेल्या खेळाडूंसाठी क्वारंटाईनचे नियम कठोर ठेवण्यात आलेत। सध्या स्पर्धेसाठी आलेल्या 72 खेळाडू क्वारंटाईन आहेत। या खेळाडूंना 14 दिवस मैदानात सराव करता येणार नाहीये। जो बायडन हे येत्या काही दिवसात अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील, पण त्यांच्या शपथविधीनंतर त्यांना अनेक अभूतपूर्व अशा आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। या आव्हानांपैकी सर्वात मोठं आव्हान म्हणजे कोरोना महामारीशी लढण्याचं। यासोबतच अमेरिकेची अर्थव्यवस्था अनेक अडचणींचा सामना करते, त्यामुळे बेरोजगारी वाढते आणि नुकत्याच वॉशिंग्टन डीसी मधील कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराच्या घटना रोखून त्यासारख्या घटना येत्या काळात होऊ न देणे अशी अनेक आव्हानं बायडन यांच्यासमोर असणार आहेत। अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्यादरम्यान एखादा हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट देण्यात आलाय। या हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफबीआयनं नॅशनल गार्ड ट्रूप्सच्या तब्बल 25,000 जवानांना तैनात करण्याच्या सूचना दिल्यात। 6 जानेवारीला वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे।
अमेरिकेतील स्टेट हाऊसवर निदर्शनं करणाऱ्या अतिरेकी गटांच्या धमकीमुळे काही राज्यपालांनी सैन्य दलाला तैनात केलं असून सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे। जमावाने देशाच्या राजधानीवर जो हल्ला केला होता त्यामुळे अटलांटा येथील जॉर्जिया स्टेट कॅपिटॉलमध्ये जॉर्जिया स्टेट पेट्रोलिंगच्या अधिकाऱ्यांसह नॅशनल गार्डचे सैन्य शस्त्रसामग्रीसह सामील झालंय। अमेरिकेला सध्या छावणीचं रूप आलंय। 25,000हून जास्त नॅशनल गार्ड्सना तैनात करण्यात आलं असून कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे। त्यामुळे बायडन यांच्या शपथ समारंभाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। उद्घाटनापर्यंत काही हिंसक घटना घडू नये म्हणून आधीच अतिरिक्त पोलीस आणि नॅशनल गार्ड्सच्या सैन्याला स्टेट हाऊसवर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलंय। इंडोनेशियात भूकंप झालेल्या जखमी झालेल्या नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत। 800 जखमींपैकी काही गर्भवती माताही आहेत। अतिवृष्टीमुळे या कामात अडथळे येत आहेत। या ठिकाणी प्रसंगातही डॉक्टर्स काम करतायत। बचाव पथकानं रविवारी इमारतींच्या मलब्यातून खालून आणखी काही मृतदेह बाहेर काढले। त्यामुळे भूकंपातल्या बळींची संख्या 73 वर पोहोचली आहे। इंडोनेशियातील मामुजू आणि माझेन बेटांवर झालेल्या भूकंपानंतर आता अनेक जण बेघर झालेत। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत किमान 81 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण पडझड झालेल्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। बचाव पथकं अजूनही बचाव कार्य राबवत असून काही जण जिवंत असण्याची शक्यता व्यक्त होतीये। भूकंपामुळे पाण्याच्या पाईपलाईन्स ठिकठिकाणी फुटल्या असून भीषण पाणी टंचाई जाणवतीये। अन्न आणि औषध पुरवण्यासाठी प्रशासनाकडून आणि सैन्याकडून मदत कार्य केलं जात आहे। इंडोनेशियात शुक्रवारी झालेल्या 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतरच्या नुकसानीची पाहणी अद्याप सुरू असल्याची माहिती पश्चिम सुलावेसीमधील मामुजा इथल्या नागरिकांनी दिली आहे। या भूकंपामध्ये मामुजामधील 68 जणांचा मृत्यू झालाय। मामुजामध्ये जवळपास 3 लाख इतकी लोकसंख्या आहे। भूकंपामुळे सर्वत्र मातीचे ढिगारे तयार झाल्याचं चित्र आहे। इंडोनेशियामध्ये भूकंपात आणि विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी नागरिकांना पोप फ्रान्सिस यांनी आदरांजली वाहिली। त्यांना शांती लाभो अशी प्रार्थना पोप फ्रान्सिस यांनी केली। बचाव कार्यासारख्या जोखमीच्या कामात सक्रिय असणाऱ्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे। चीनमध्ये सोन्याच्या खाणीत झालेल्या स्फोटात आठवड्यापासून अडकलेल्या 22 जणांपैकी 12 जण जिवंत असल्याची माहिती चीनी माध्यमांनी दिली आहे। 12 जणांमधील 4 प्रकृती गंभीर असून पाणी आणि हवेच्या अभावामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे। खाणीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी वायरच्या माध्यमाने संदेश लिहिलेला कागद खाणीत पाठवला जातोय। अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांना काही आवश्यक वस्तूही पाठवल्या जात आहेत। अमेरिकेच्या सैन्य दलानं मध्य पूर्वेकडून उड्डाण करणाऱ्या B-52 बॉम्बरमध्ये इंधन भरलं जात असतानाचा फुटेज प्रसिद्ध केलाय। इराणशी असलेल्या तणावपूर्व स्थितीत अमेरिकेनं अनेकदा या बॉम्बरचा वापर केला होता। अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्यावर दबाव आणण्यासाठी अलीकडच्या काळात इराणनं लष्करी कवायतींमध्ये वाढ केली आहे। उत्तर कोरियाच्या संसदेनं सत्ताधारी पक्षाच्या एका प्रमुख बैठकीत घेतलेले सगळे निर्णय एकमतानं मंजूर केलेत। खरं तर उत्तर कोरियात किम जोंग उन यांची हुकुमशाही आहे, पण संसदेच्या माध्यमातून आपल्याच निर्णयावर नेहमी मंजुरीचा शिक्का मारण्याचं काम किम जोंग उन करत असतात। जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत त्यानुसार नेते किम जोंग उन यांनी आपला आण्विक अडथळा वाढवण्याचे वचन दिले आणि निराशाजनक अर्थव्यवस्था वाचवण्याची योजना तयार केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डेलावर यातल्या प्राण्यांच्या निवारा केंद्रातून एका कुत्र्याला दत्तक घेतलंय। काल आपल्या श्वानाला घेऊन जाण्यासाठी स्वतः जो बायडन या प्राणी निवारा केंद्रात आले होते। त्यांच्या स्वागतासाठी खास तयारी देखील करण्यात आली होती। या श्वानाचं नाव मेजर असं ठेवण्यात आलंय। या मेजरच्या स्वागतासाठी कलाकार जोश ग्रोबान यांच्या गाण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। युगांडाच्या प्रदीर्घ काळातील अध्यक्ष देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी घोषित झाल्यानंतर अनेक टीका करण्यात आल्या। दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षाने निकाल फसवणूक म्हणून फेटाळून लावत अनेक दिवसांपासून नजरकैदेत असलेले त्यांचे नेते बॉबी वाईन यांच्या सुटकेची मागणी केली आहे।
युगांडाचे विरोधी पक्षनेते बॉबी वाईन यांच्या मोहिमेचे समन्वयक यांनी पोलिसांनी मारहाण व अत्याचार केल्याचा दावा केलाय। युगांडाचे प्रदीर्घ नेते राष्ट्राध्यक्ष येवोरी म्युसेवेनी यांना देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आल्यानंतर एका दिवसानंतर अँड्र्यू नातुमन्य यांनी हे दुखणे दाखवले आणि जखमी झाल्याचं दाखवून दिलंय। सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद यांनी शनिवारी जाहीर केले की आगामी काळात सौदी अरेबिया कतारमधील आपले दूतावास पुन्हा उघडेल। राजधानी रियादमध्ये जॉर्डनच्या दौऱ्यावर आलेले अमान सफादी यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदेत अल सौद यांनी ही घोषणा केली आहे। आवश्यक तार्किक कामं व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कतारमधील दूतावास पुन्हा सुरू होईल असं त्यांनी नमूद केलंय। रविवारी होंडुरासहून प्रवास करणाऱ्यांबरोबर ग्वाटेमालाच्या सैनिकांमध्ये चकमक झाली। जवळजवळ 9000 लोकांचा ताफा देशात घुसला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं। अनेकांनी हेल्मेट परिधान करून ढाली व काठी धारण केलेल्या सैनिकांनी चुकीमुला ग्वाटेमाला येथील महामार्गाच्या दिशेने अमेरिकेला जाण्यासाठी मिरवणुकीला रोखण्यासाठी ठिकठिकाणी उभे होते। विलक्षण आणि क्रांतिकारक संगीत निर्माता फिल स्पेक्टर ज्यांनी त्यांच्या वॉल ऑफ साऊंड पद्धतीने रॉक संगीत बदललं, त्यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं। 2003 मध्ये त्यांना अभिनेत्री लाना क्लार्कसनच्या खून केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं। 2009 मध्ये या खटल्यानंतर त्यांना 19 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। फिल स्पेक्टरच्या निधनानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्यात। संगीतकार, पत्रकार, अभिनेते या सगळ्यांनीच त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्यात। शनिवारी त्यांच्या तुरुंगात नैसर्गिक मृत्यू झाला होता। अध्यक्ष झैन एल अबिदीन बेन अली यांना हद्दपार केल्याच्या कारणावरून ट्युनिशियाच्या अनेक शहरात निदर्शकांची पोलिसांशी चकमक झाली। राजधानी ट्युनिससह कॅसरीन, सालिनिया आणि इतर शहरांमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊयात उर्वरित बातम्या। युरोपमधील बहुतांश देशांमध्ये सध्या तापमान अतिशय कमी आहे। काही देशांमध्ये तर सतत बर्फवृष्टी होतीये। तुर्कीमधील राजधानीचं शहर असलेल्या इस्तंबूलमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होतीये। संपूर्ण इस्तंबूलमध्ये बर्फाची चादर पसरल्याचं दिसतंय। अनेक रस्ते बर्फाच्छादित असल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे। अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यांवरून घसरताना दिसतायत आणि त्यामुळेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। पुढील काही दिवस असेच कमी तापमानाचे असणार असल्याचा अंदाज तुर्कीच्या हवामान विभागाने वर्तवलाय। अमेरिकेतील स्थलांतरितांच्या मुद्द्यावर भाष्य करणारा नो मॅन्स लँड हा सिनेमा सध्या अमेरिकन प्रेक्षकांची उत्सुकता ताणवतोय। तब्बल 7 वर्ष या सिनेमाच्या निर्मितीला लागली। कॉनर एलिन दिग्दर्शित आणि त्यांचा भाऊ जेक एलिननं लिहिलेल्या या सिनेमाची कथा एका स्थलांतरित मेक्सिकन मुलाच्या खुनाभोवती फिरणारी आहे। येत्या 22 जानेवारीला हा सिनेमा काही विशिष्ट थिएटर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2021 रोजी युनायटेड किंगडमद्वारे आयोजित G7 या शिखर संमेलनासाठी पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले। तर यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय G7 शिखर संमेलनाआधी ते भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांनी असं देखील म्हटलंय की भारत आधीपासूनच जगभरातून 50% अधिक ठिकाणांना सामोरं जात आहे। तर यूके आणि भारतानं महारोगाच्या काळात एकत्र येऊन काम केलंय। मंगळवारी 19 जानेवारी 2021 रोजी डॉली पार्टन 75 वर्षांची होतीये। 1967 साली हॅलो आय एम डॉली या तिचा पहिला अल्बम प्रसिद्ध करण्यापूर्वी जोलेन गायिकेनं गीतकार म्हणून तिचं नावलौकिक मिळवली। त्यानंतर 46 गाण्यांच्या अल्बमचा तिचा नावावर रेकॉर्ड आहे। अगदी अलीकडेच म्हणजे 2020 मध्ये ए हॅलो डॉली क्रिसमसमध्ये प्रसिद्ध झाले। देशातील एका सुपरस्टारला एकूण 10 ग्रॅमी पुरस्कार आणि 40 नामांकन आहेत। एका इजिप्शियन पुरातत्व विभागाला शनिवारी एक अद्भुत मंदिर सापडले।
जे 4000 वर्षांपूर्वीचं आहे असं सांगण्यात आलंय आणि ते मंदिर राजा तेटी आणि त्यांची पत्नी क्वीन नियारिटचे होते। सकरा नेक्रोपोलिसमध्ये या मोहिमेचे प्रमुख प्रख्यात इजिप्शियन पुरातत्व शास्त्रज्ञ जाही हवास होते। 2007 पासून या ठिकाणी खोदकाम सुरू होतं। अर्धी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आणि अर्धा व्हिडिओ गेम असा हा नवा प्रकल्प बाबा यागा म्हणजेच एक आभासी जगातल्या स्वप्नासारखा आहे असं जेनिफर हडसन यांचं म्हणणं आहे। बाओबाब स्टुडिओतील परीकथेसारख्या प्रोजेक्टमध्ये 39 वर्षीय गायिका आणि अभिनेत्री जंगलातील परीचा आवाज दिलाय। तिचा हा या सिनेमाची कार्यकारी निर्माता देखील आहे। हडसनचं म्हणणं आहे की व्हिडिओ गेम खेळणारा आपला मुलगा डेव्हिस सोबत मी देखील आता या नवीन तंत्रज्ञानात प्रवेश केलाय। रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नेवेल्नी यांनी रविवारी बर्लिनहून रशियाकडे उड्डाण केलं। त्यांच्या मज्जासंस्थेवर ऑगस्टमध्ये विषप्रयोग करण्यात आला होता। नेवेल्नी यांनी बुधवारीच आपण रशियातला परतणार असल्याचं जाहीर केलं होतं। रशियाचे अधिकारी त्यांच्यावर लगेच अटकेची कारवाई करणार याची कल्पना असूनही ते रशियाला परतण्यावर ठाम आहेत। नेवेल्नी परतल्यावर लगेचच त्यांना अटक करणार असल्याचं रशियाच्या तुरुंग प्रशासनानं गुरुवारी जाहीर केलं होतं। नेवेल्नी येणार असल्यानं मॉस्को विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात होते। नेवेल्नी यांच्या समर्थकांनी विमानतळावर गर्दी केली होती। विषप्रयोग झाल्यानंतर नेवेल्नी यांच्यावर बर्लिनमध्ये उपचार सुरू होते। रविवारी मॉस्कोत परतल्यावर नेवेल्नी यांच्या रशियाच्या तुरुंग अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं। नेवेल्नी यांना पॅरोलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे। कोर्ट याबद्दल निर्णय देणार आहे। नेवेल्नी यांची पत्नी युलिया यांच्यासह शेरेमेत्स्वेइव्हमध्ये दाखल झाले। व्युनोकोवो विमानतळावर ते उतरणार होते पण त्यात बदल करण्यात आला। सत्ताधाऱ्यांनी आपल्या मज्जासंस्थेवर विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांनी केला होता। नेवेल्ने यांच्या आरोपांचं सत्ताधाऱ्यांनी खंडन केलंय। दरम्यान नेवेल्ने यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्या विमानतळावरून रवाना झाल्या। पुलावरून घसरणाऱ्या न्यूयॉर्क सिटी बसच्या चालकानं शनिवारी सांगितलंय की वळणावर वाहनाचा वेग हळूहळू कमी होत असताना हा अपघात घडला। तर एक दिवसापूर्वीच मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीच्या दाव्यानुसार वाद सुरू झालाय। त्यात 55 वर्षांच्या एव्हर्टन बेकन यांनी रुग्णालयात ड्रग आणि अल्कोहोलची चाचणी देण्यास नकार दिला। गुरुवारी उशिरा झालेल्या दुर्घटनेत बेकन यांच्या जबड्याला जबर दुखापत झाली आहे। उपचारानंतर रुग्णालयातून सुटल्यावर एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलंय की ड्रग चाचणी नाकारण्याचं माझ्याकडे कोणतंही कारण नसून या अपघातात सुदैवानं कोणीही आपला जीव गमावला नाही याबद्दल मी आभार मानतो। या सगळ्या बातम्यांनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।